मासिक पाळी याला आपण स्त्रियांची सखी असं म्हणतो। नंबरमधल्या 90 बायकांना पोटामध्ये किंवा पोटाच्या अवतीभोवती पाळीच्या पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी दुखणं, तर तो पेन व्हायलाच हवा किंवा तो एक नॉर्मल पेन मानला जातो। मासिक पाळी दरम्यान सरसगट महिलांना खरंच रजा देण्याची गरज आहे का? तसंच ती देण्यामागची नेमकी कारणं काय? महिलांना या दरम्यान कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तज्ञ डॉक्टरांकडून आज जाणून घेण्याचा प्रयत्न बखर लाईव्हच्या या व्हिडिओमधनं। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। काही दिवसापूर्वी राज्यसभेत राष्ट्रीय दलाचे सदस्य मनोज कुमार झा यांनी देशातील मासिक पाळी स्वच्छता धोरणावर प्रश्न विचारला आणि त्या विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मासिक पाळी हा काही आजार नाही, त्यामुळे या काळात भरपगारी रजा योजनेची काही गरज नाही असं विधान केलं। मासिक पाळी हा अडथळा नसून महिलांना समान संधी नाकारल्या जातील अशा समस्या आपण मांडू नयेत असंही त्या यावेळी म्हणाल्या। त्यांच्या या वक्तव्यावर सर्व स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया आल्या। मात्र काल पुन्हा एकदा हा विषय चर्चेला गेला। मी माझ्या टीम मधल्या मुलींना त्या 4 दिवसात विश्रांतीसाठी सुट्टी देतो, हे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं आणि मग पुन्हा एकदा तिच्यासाठीचे ते 4 दिवस चर्चेत आले। सोशल मीडियात अनेक मतमतांतर उमटली। आम्ही मात्र बखरच्या प्रेक्षकांसाठी खास तज्ञांकडूनच माहिती घ्यायची ठरवली आणि या प्रश्नाची उकल करायचं ठरवलं। ते 4 दिवस हे आपल्या प्रत्येकीसाठी तितकेच महत्त्वाचे आणि काहीसे आव्हानात्मक असतात। या काळात शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही पातळ्यांवर आपल्याला लढावं लागतं। हे सगळं जरी होत असलं तरी मासिक पाळी दरम्यान सगळ्याच महिलांना खरंच रजेची गरज आहे का? त्या काळात त्यांना नेमका काय त्रास होतो? कामावर असताना कुठल्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं आणि त्यासाठी संबंधितांनी काय करावं? या सगळ्या प्रश्नावर स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सारिका दैफळे या काय म्हणाल्या ते बघा। मासिक पाळी याला आपण स्त्रियांची सखी असं म्हणतो। म्हणजे वयाच्या 15व्या वर्षापासून ते वयाच्या 45व्या वर्षापर्यंत दर महिन्याला घडणारी ही एक कॉन्स्टंट गोष्ट, ज्यामुळे स्त्री म्हणून कॅरेक्टराईज केली जाते किंवा त्या हार्मोन्समुळे तिला आपण स्त्री म्हणू शकतो, ही अशी गोष्ट आहे। तर दर महिन्याला जेव्हा पण पाळी येते त्या पाळीमध्ये होणारा हा त्रास आणि त्याच्याबद्दलच्या गोष्टींबद्दल आज मी थोडंसं तुम्हाला सायंटिफिक पद्धतीने बोलणं करू इच्छिते। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही हिस्ट्री घेताना सुद्धा पेशंटला विचारतो की तुला पाळीमध्ये नेमका कितपत त्रास होतो, आणि जर तो त्रास नॉर्मल किंवा एखादी फिमेल तो सहन करण्या इतपतचा असेल तर तो त्रास असायलाच हवा असं आमचं स्पष्ट मत आहे। कारण 100मधल्या 90 बायकांना पोटामध्ये किंवा पोटाच्या अवतीभोवती पाळीच्या पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी दुखणं ही गोष्ट नॉर्मल मानली जाते आणि त्यामुळे पुष्कळ वेळा त्या सायकलमध्ये स्त्रीबीज बनणे किंवा ओव्युलेटरी सायकल्स आहेत असं आम्ही समजतो। म्हणजे ज्या स्त्रियांमध्ये जो पेन तिचं स्वतःचं काम डेली काम जे आहे त्याच्यामध्ये जर ती हॅम्पर होत नसेल आणि तेवढा पेन जर तिला होत असेल तर तो पेन व्हायलाच हवा किंवा तो एक नॉर्मल पेन मानला जातो। आणि या गोष्टींच्या वर जाऊन जर आपण म्हणलो की एखाद्या फिमेलमध्ये त्रास सहन न होण्या इतपत त्रास होतोय किंवा तिचं पोट भयंकर दुखतंय, त्यामुळे ती तिच्या डेली ॲक्टिव्हिटीज करू शकत नाही, अशा गोष्टीला आपण डिस्मेनोरिया असं म्हणतो। आणि या गोष्टींना आपल्याला प्रॉपरली इव्हॅल्युएट करणं गरजेचं ठरतं। त्यामुळे सरसकट प्रत्येक स्त्रीला पोट दुखतंय म्हणून कामावरून रजा देणं किंवा पगारी तिला रजा घे असं सांगणं हेही चुकीचं राहील। आणि ज्या फिमेलमध्ये एक्झॅक्टली हा त्रास होतोय, दर महिन्याला ती सफर करते आणि तरी तिला कामाला ये म्हणणं हेही चुकीचं राहील। पण जसं आम्ही म्हणतो प्रायमरी डिस्मेनोरिया म्हणजे 100मधल्या 90 बायकांमध्ये काम हॅम्पर न करता सहन होणारा त्रास नॉर्मली आपण त्याला बेअर करू शकतो असं जे म्हणतो तो होऊ शकतो। आणि तो पेन नॉर्मलाइज करण्यासाठी नॉर्मल डेली रुटीन ॲक्टिव्हिटीज, लाईफस्टाईल प्रॉपर ठेवणं, डे टू डे प्रॉपरली एक्सरसाइजेस करणं, ज्याच्यामुळे तो त्रास नॉर्मलाइज आपण करू शकतो। पण काही फिमेल्समध्ये हा त्रास प्रचंड असतो। म्हणजे पाळीच्या वेळेला पोट दुखणं, उलट्या होणं, चक्रा येणं, पूर्णपणे झोपून राहायची इच्छा होणं, कधी कधी हॉस्पिटलाइज करावं लागणं, सिव्हिअर पेन बरोबर सिव्हिअर ब्लिडिंग होणं, अशा सगळ्या गोष्टींना सेकंडरी डिस्मेनोरिया किंवा कुठल्या तरी पॅथॉलॉजीमुळे होणारी ही गोष्ट असते। आणि अशा वेळेला आपल्याला त्या पॅथॉलॉजीला इव्हॅल्युएट करणं किंवा इन्व्हेस्टिगेट करणं जरुरीचं ठरतं।
आणि त्या गोष्टींसाठी एखाद्या स्त्रीला रजेची आवश्यकता असेल तर ती जरूर दिली पाहिजे असं माझं मत आहे. पण हा डिक्टम सरसकट सगळ्या स्त्रियांना लागू होत नाही. त्यामुळे पाळीच्या वेळेला पोट दुखणं, ज्या पोटदुखीसाठी ती तिचे नॉर्मल काम हॅम्पर करू शकत नाही, अशा सगळ्या गोष्टींसाठी तिला रजेची आवश्यकता नाही असं माझं मत आहे. कारण पाळी ही दर महिन्याला होणारी गोष्ट आहे आणि एखाद्या स्त्रीच्या बाबतीत ती तितकीच नॉर्मल असू शकते जेवढी एखाद्या मुलांच्या बाबतीत. त्यामुळे ती तिचं काम हॅम्पर करण्याची किंवा कंपल्सरी रजा देण्याची तिला आवश्यकता नाही आहे.